कधी-कधी ना मोठ्या गोष्टींची सुरुवात खूप लहान असते. एका लहानशा बीजातून एक मोठा वारसा कसा जपला जातो, चला त्याचीच ही कथा पाहूया. तर या कथेचं मूळ नेमकं कुठे आहे? चला बघूया. सुरुवात होते एका अगदी नाजूक आणि लहानशा गोष्टीपासून. हे बघा, हे आहे शेवग्याचं फूल. आणि याची खासियत काय माहितीये? शेवगा हा दुष्काळातही तग धरणारा वृक्ष आहे. त्यामुळे या कोरड्या जमिनीवर उमललेलं हे फूल फक्त एक सुरुवात नाही, तर ते चिकाटीचं आणि आशेचं एक मोठं प्रतीक आहे. पण थांबा, गोष्ट फक्त या एका फुलापुरती मर्यादित नाहीये. नाही, यामागे खूप मोठा उद्देश आहे. तो काय आहे? चला पुढे पाहूया. आता एका रोपापासून आपण पोचलोय एका पूर्ण बागेपर्यंत. चला बघूया काय काय आहे या बागेत. या विविधतेने नटलेल्या बागेची एक सफर करूया. इथे फक्त शोभेची झाडं नाहीत. हे पहा, हे आहे चिक्कूचं झाड. म्हणजे भविष्यात मुलांना गोड गोड फळं मिळणार. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की या बागेचा उद्देश फक्त सौंदर्य नाही, तर पोषणही आहे. आणि हो, जिथे पोषण आहे तिथे सौंदर्य तर हवंच ना. ही बघा, ही लाल चुटूक जास्वंदीची फुलं किती सुंदर दिसतायत. यामुळे मुलांसाठी एक असं वातावरण तयार होते जे आनंदी आहे आणि शिकायला मदत करणारं आहे. आणि ही लहान लहान रोपं आजही छोटी दिसत असली तरी उद्याचे मोठे वृक्ष आहेत हे. आणि हे लावण्यामागे एक जबरदस्त दूरदृष्टी आहे, पुढच्या पिढ्यांना घनदाट सावली आणि शुद्ध हवा देण्याची. म्हणजे हे फक्त काही झाडं एकत्र लावलीयत असं नाहीये. कोणीतरी याची खूप काळजीपूर्वक जोपासना करतंय. पण खरा प्रश्न हा आहे की का? यामागे नक्की काय उद्देश आहे? आता आपण या कथेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. चला त्या ठिकाणी जाऊया जिथे या सगळ्याची मुळं आहेत आणि बघूया की ह्या सगळ्यामध्ये प्रेरणा कोणाची आहे. तर ही बाग आहे एका शाळेच्या आवारात. आणि याच आवारात आपल्याला मिळतो या कथेचा दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा. तो म्हणजे हा फळा. या फळ्यावर काढलेलं चित्र आपल्याला एका महान नायकाची आठवण करून देतं. हा फळा आहे महाराष्ट्रातल्या मोटीवाडी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतला. आणि ही जी अप्रतिम कलाकृती तुम्ही बघताय ना, ही एका खास उत्सवासाठी तयार केली होती. आणि खरं सांगायचं तर हा उत्सवच या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. आणि हा उत्सव आहे शिवजन्मोत्सवाचा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आपल्याला माहितीच आहे की महाराज फक्त त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जात नाहीत, तर ते त्यांच्या रयतेच्या आणि जमिनीच्या कल्याणासाठीही ओळखले जातात. आणि हीच प्रेरणा आहे या बागेमागे. या ओळी बघा, धरणीलाही धन्य करीती माझ्या राजाची कथा. वा, म्हणजे माझ्या राजाची कथा इतकी शक्तिशाली आहे की ती या जमिनीला, पाण्याला, वाऱ्याला, सगळ्या निसर्गालाच पावन करते. सगळं सार या ओळींमध्ये आहे. आणि इथेच भूतकाळ आणि वर्तमान एक होतात. शिवाजी महाराजांचा सन्मान फक्त फळ्यावर चित्र काढून नाही केला जातोय, तर ह्या जमिनीवर झाडं लावून केला जातोय. म्हणजे त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवले जात आहेत. बरं, तर मग ही जी संस्कृती आणि संवर्धन यांची जोड आहे, यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? ही कथा आपल्याला 3 महत्त्वाचे टप्पे सांगते. पहिला, आपल्या वारसाचा सन्मान करा. दुसरा, त्यातून प्रेरणा घेऊन एक समाज म्हणून एकत्र या. आणि तिसरा, सगळ्यांनी मिळून एका चांगल्या भविष्यासाठी काम करा. म्हणजे झाडं लावा, निसर्गाची जोपासना करा. वारसा, समाज आणि वाढ हे 3 शब्द या संपूर्ण प्रकल्पाचं सार आहेत. इतिहासातून प्रेरणा, समाजाची एकजूट आणि त्यातून होणारी निसर्गाची आणि येणाऱ्या पिढ्यांची वाढ. थोडक्यात काय, तर ही बाग म्हणजे इतिहास आणि पर्यावरण या दोन्हींना दिलेली एक जिवंत श्रद्धांजली आहे, जी दरवर्षी वाढतच जाणार आहे. तर मग एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा एखादा समाज आपला इतिहास केवळ आठवणी ठेवत नाही, तर त्याला पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा काय घडतं? मोठीवाडीच्या या शाळेनं हे करून दाखवलंय. त्यांनी दाखवलंय की इतिहासाची मुळं भविष्याला खऱ्या अर्थानं फुलवू शकतात.